नमस्कार. वेट लॉसच्या या सत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता सणासुदीचे दिवस आहेत आणि त्याच्यात गोड-धोड खाण्यात येतं आणि जी जिभेला चटक लागते, जी तलप लागते, त्यामुळे आपल्याला वजन आटोक्यात आणणं मुश्किल जातं. आणि यामुळे आज आपल्यासोबत प्रणीत आहे. हा प्रणीत याचं वजन 73 आहे, 73 केजीज, आणि हा आमच्या गुरूंकडे शिकायला आलेला आहे. पण त्याचं वजन कमी करण्यासाठी आपण एक कालावधी घेतलेला आहे. 2.5 ते 3 महिन्यांमध्ये प्रणीत वजन कमी करणार आहे. हा प्रणीत. आणि आपण आता काय बघणार आहोत, योगामध्ये जी ताकद आहे. आता बघा, आपण किती योगासने प्राणायाम करत असतो, पण तेच जर नित्यनियमित केले. आता प्रणीत आपल्यासोबत ना रेग्युलर असणार आहे आणि आमच्या देखरेखीखाली हा सगळा त्याचा फिटनेस वर्कआउट हा करणार आहे. आणि मी त्याला काही आहारसुद्धा सांगणार आहे, तो सुद्धा तो फॉलो करणार आहे. मग आपण समोरासमोर बघणार आहोत 2.5-3 महिन्यांमध्ये हा कसा त्याचं वजन कमी करत आहोत ते. आणि ही एक आपल्या सर्वांसाठी संधी आहे योगाची कमाल पाहण्यासाठी. चल प्रणीत, स्पॉट जम्प्स कर. काही वॉर्मअपचे प्रकार करून घेऊयात. हा, कमॉन प्रणीत, कमॉन कमॉन कमॉन. प्रसाद दादाला पण एक मित्र भेटलाय. ॲक्च्युली वेट कमी करणं किंवा हे एक चॅलेंज आहे, 2.5-3 महिन्यांचं चॅलेंज आहे. यापेक्षा ते जे चॅलेंज आहे ना, ते ज्याचं वेट आहे त्याच्यासाठीच एक मोठं चॅलेंज असतं. आणि आम्हाला फक्त कसं आम्ही वजन कमी करतोय त्याचं हे आम्हाला दाखवायचं नाही. आमचा हेतू काय आहे की त्याचं बघून मोटिवेट होऊन तुम्ही सुद्धा त्याच्यासोबत या 2.5-3 महिन्यांमध्ये वजन कमी करा. ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी लवकर हे सगळे प्रकार शिका, आत्ता शिका. आणि आपण मध्ये मध्ये पाहण्यात, आता हा तर रेग्युलर करणार आहे, पण मध्ये 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 आपण सर्वजण पाहणार आहोत लाईव्हमध्ये. हे वॉर्मअपचे काही प्रकार आहेत, तिथून आपण सुरुवात करूयात. पुरा ऊपर देख और नीचे. जे गुणांकन होतं ना आपल्या सगळ्या, म्हणजे चिकाटी, लवचिकता, बळकटी आणि चिवटपणा, कणखरपणा, यामध्ये गुणांकन होतं या योगासनांमुळे, प्राणायामांमुळे. आणि ते तुम्ही बघतच जाल. आता बघा, त्याचं पोट जरा सुटलेलं आहे आणि बांधेसूदपणा जो मिळायला पाहिजे ना योगासनांमुळे, तो याला हळूहळू मिळत जाणार आहे. आता बघा, प्रणीतचे खांदे किंवा पाठ किंवा पोट, सगळे आसनं आहेत किंवा हे जे वॉर्मअपचे प्रकार आहेत ते त्याला पूर्ण करता येत नाही आहेत. पण कालांतराने तुम्ही सुद्धा पाहत चलाल की त्याला कसे कसे सगळी त्याची लवचिकता, त्याचं कणखरपणा आणि सगळ्यांमध्ये त्याची प्रगती होईल. आणि अक्षरशः या योगासनांमुळे आपल्या जीवनाचा काया पालट होऊन जातो. आणि हे फक्त आणि फक्त योगशास्त्रानेच शक्य आहे, हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहे. आणि योगशास्त्र कसं याला बांधेसूद करणार आहे, चिकाटी, लवचिकपणा, कणखरपणा कसा त्याच्यामध्ये उत्साह निर्माण करणार. हो ना प्रणीत? आणि योग कसा आहे, आधी केले आणि मग इतरांना सांगितले, हा खरा योग साधक आहे. आणि ही योगाची खरी वाट आहे, मार्ग आहे. तर आता आपण इथे योगासनांमध्ये किंवा योगशास्त्रामध्ये कुठेच अंधश्रद्धा नाही. आता करा आणि तुम्ही त्याचे रिझल्ट्स पहा, असं हे योगशास्त्र आहे. आणि आता आपण काय बघणार आहोत, हे सगळे वॉर्मअप झालंय. हो. पण ते अल्टरनेट टच आहेत, ते करून घेऊया. प्रणीत, प्रणीत कर कर पैर में डिस्टेंस ले, दोनों हाथ स्प्रेड कर, ऊपर के हाथ को देख, फास्ट ले थोड़ा. 1 2, मेरे काउंटिंग पे जा. 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, बस बस बस. जम्प्स केलेत का? चालेल. आता प्रसाद दादा, प्रणीत, आपण जम्प्स करूयात. 1 मिनिट स्टार्ट करूयात. ठीक आहे, 1 मिनिटचा टाइम आहे. हां, सुरुवात करा. स्टार्ट प्रणीत, ले ऊपर ले, और थोड़ा ऊपर ले. कोशिश कर, थोड़ा कोशिश कर. नीचे पैर टैप मत कर, उठा उठा उठा. और ब्रीदिंग नॉर्मल रख, मुंह बंद कर, ताकि तेरा ब्रीदिंग फास्ट नहीं हो जाए. कम ऑन, कंटिन्यूस, कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन. एक्सेल करते रहे ना, तू मुंह खुला रख रहा है. एक्सेल करते रहे, कम ऑन. अजून करूयात, एक 20-30 सेकंड करूया. गायत्री, एकदम स्पीड वाढव ना. येस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन. बरं, 10 9 8 7 6 5 4 3 2 1. दॅट्स इट. व्हेरी गुड. रिलॅक्स व्हा जरा, खाली खाली बेंड करा. आता आपण बघणार आहोत हा याचा स्टॅमिना कसा कसा वाढत जाईल.
हा ॲक्च्युअल स्टॅमिना आहे. आता त्याने सुरुवात केलेली आहे. ब्रीदिंग नॉर्मल हुआ अभी? चलो आगे जाएंगे. ठीक आहे, चालेल. चला, हा स्टॅमिना होता. असंच सगळ्यामध्ये गुणांकन होत जातात. त्याच्यातली चिकाटी, चिवटपणा, सगळ्या वर्कआउटमधलं त्याची स्ट्रेंथ ही सगळी वाढत जाणार आहे. पण तो रोज करणार आहे त्यामुळे. आणि इथेच हाच पॉईंट आहे. जेव्हा तुम्ही रोज कराल तेव्हाच आपलं वजन हळूहळू कमी तो होईल. त्यावरती कसा टिकतोय याला जास्त महत्व आहे. सुरुवात तर केलेली आहे. आता आपण बघूया, आम्ही पण बघतोय, तुम्ही पण बघतोय की प्रणित कसा टिकणार आहे. आणि जसं सुरुवातीला मी सांगितलं, तुम्ही सुद्धा प्रणित सोबत या कालावधीमध्ये वजन कमी करून घ्या आणि पुढची सगळी योगासनं आहेत ना ती चांगल्या पद्धतीने करा. चला योगासनांना सुरुवात करूया. पाठीवर झोपूया. पहिलं आसन. आता आजची जी सगळी आसनं आहेत ना, सगळी आसनं ती आपण पोट कमी करणे, पाठीवरची चरबी आहे ती हटवणे किंवा पूर्ण थाईजचे फॅट आहेत ते कमी करण्यासाठी आपण आजचा हे वर्कआउट पाहणार आहोत. आता उत्तान पदासन करूयात. दोन्ही हात मांड्यांच्या बाजूला, दोन्ही पाय 90 अंशावरती असे आणि 45 अंशावरती पाय आणायचे. हे आसन आहे उत्तान पदासन. प्रणित, तू नाक से ब्रीदिंग शुरू रख, मुंह अभी बंद कर. नाक से ब्रीदिंग, मुंह से नहीं. कोशिश कर, सीधा कर पैर. करेक्ट करेक्ट करेक्ट. हिला मत ज़्यादा, पेट पे प्रेशर आने दे. तू अगर हिलाएगा ना तो पेट का प्रेशर कम कम होते जाएगा. आने दे और प्रेशर. व्हेरी गुड. होल्ड करूयात अजून. जेवढं जास्त वेळ तुम्ही थांबणार ना आसनांमध्ये तेवढं जास्त पोटावरती ताण येत जाणार आहे आणि जेवढा जास्त ताण तेवढं लवकर पोट कमी होण्यासाठी मदत होईल. प्रणित, लास्ट 10 सेकंड्स. व्हेरी गुड प्रसाद दादा, मस्त. कम ऑन प्रणित, कम ऑन कम ऑन. लिफ्ट लिफ्ट कर, लिफ्ट कर. ऊपर पहले 90 पे लो और फिर 45 पे जा. हां, आता असे वर्कआउट्स करून हा करणार आहे ना रेग्युलर, तुम्ही काही दिवसांनी बघाल हा आमच्यासोबतच योगासनं करत असेल. चला, हे आहे उत्तान पदासन. आता पुढचं आसन आपण घेऊयात अर्धनावासन. इथूनच घेऊ. सरळ पाठीवर झोपा. देख ले प्रणित, दोनों पैर, दोनों हाथ और नेक एक साथ ऊपर उठाना. कम ऑन, ट्राई इट. हाथ ऊपर. हाँ, पहले सांस ले, इनहेल कर. अब एक्सेल करके उठा. लेग जॉइन रखना, पैर में डिस्टेंस ज़्यादा मत रख. और तू ऊपर देख, ऊपर देख. ब्रीदिंग नॉर्मल रख. 10 सेकेंड्स. 9, 8, 7, 6. अरे पीठ उठा थोड़ा. 5, 4, 3, 2 and 1. रिलॅक्स. आता ही सुरुवात आहे आणि हळूहळू हा आमच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली असणार आहे आणि त्यावरती आम्ही सगळे त्याच्यावरती देखरेख बघणार आहोत, तो कसं कसं काय काय करतोय. तर ही जी सुरुवात आहे यामध्ये इम्प्रूव्हमेंट तुम्हाला हळूहळू दिसत जाणार आहे. आम्ही तुमच्यासमोर दाखवणार आहोत का हा योगामुळे कसा तयार होतो. आणि चांगला वेळ घेतलेला आहे त्याच्यासाठी आपण. 3 महिने. आणि पुढे अजून आसनं त्याची कशी डेव्हलप होत जातात आणि आसनांमधून त्याचं पोट, त्याच्या मांड्या सगळं कसं कमी होणार आहे. आता बघताय ना, आता सगळी आसनं आहेत त्याच्यामध्ये पाय सरळ ठेवणे किंवा आता पुढची आसनं आहेत ती सगळी चांगली तेव्हाच जमतील जेव्हा लवकर पोट कमी होईल. तर आता आपण बघूयात अर्ध मत्स्येंद्र आसन. अर्ध मत्स्येंद्र आसनामध्ये दोन्ही पाय सरळ करायचे. सरळ केल्यानंतर एक पाय गुडघ्यातून वाकवायचा, दुसरा पाय असा ठेवायचा मागे. त्यानंतर दुसरा हात असा बाजूला ठेवा, एक हात पूर्ण पुढून आणा, पायाला पकडा आणि जास्तीत जास्त पोटातून पीळ द्या. पोटाला पीळ द्या जास्तीत जास्त. प्रणित, ये साइड देख. और तू जितना ज़्यादा कोशिश करेगा ना ये साइड देखने का, उतना तू यहाँ से ट्विस्ट कर पाएगा. ट्विस्टिंग इंपॉर्टेंट है. और ट्विस्ट कर. हाथ घुमा ये साइड. करेक्ट. पैर और नज़दीक ले. वो पैर प्रणीत घुटने के पीछे जाना चाहिए, घुटने के पीछे. करेक्ट. हाँ, शोल्डर देख कहाँ पे, वो शोल्डर आगे, ये शोल्डर पीछे, दोनों एक साथ घुमा. करेक्ट. घुमा और घुमा. कहाँ पे ट्विस्ट आ रहा है बता. पेट पे ना. हाथ लग यहाँ पे और वो साइड. करेक्ट करेक्ट. फिर वो प्रेशर भी यहाँ तक आने दे. अभी घुमा और. ओके, रिलैक्स. अदर साइड करूया आपण. ये पैर घुटने के पीछे ले. हाँ,
हे आहे अर्ध मत्स्येंद्रासन. आता प्रसाद दादाने जो ट्विस्ट केलेला आहे त्या ट्विस्टमुळे पोटाला एक चांगला पेय मिळालेला आहे, ज्यामुळे पोट कमी होईल. आणि तसंच पोटातले जे अवयव आहेत, मग ते लिव्हर, पॅनक्रियाज, इंटेस्टाईन्स, या सगळ्यांना एक चांगला ट्विस्ट मिळतो. आणि हळूहळू आपण जी उंची आहे ना आसनाची ती वाढवत जायची. आता खांदे हळूहळू मागे घ्यायचे, पाठीचं पोक नाहीसं करायचं. या 2 गोष्टींमुळे पोटाचं पीळ आणखीन वाढेल. आणि सर्वच त्रास जे ओबेसिटीमुळे होतात, मग ते डायबिटीज म्हणा, पचनासंबंधित त्रास म्हणा, ते सगळे या आसनामुळे दूर होतात. तर आपण किती आसनं पाहिली आता? उत्तान पदासन, अर्ध नावासन आणि अर्ध मत्स्येंद्रासन. पुढचं आसन आता आपण पाहूयात नक्रासन, ज्याला प्लँक पोज म्हटलं जातं. सगळी आसनं सोपी आहेत करण्यासाठी, आणि जर ते आपल्याला कमी वेळ जमत असतील तर आपण त्याची ड्युरेशन आणि त्याचे रिपिटेशन्स वाढवायचे. रिपिटेशन वाढवत गेलात की प्रॅक्टिस वाढेल आणि आपण जास्त वेळ या आसनात थांबू शकू. आता या आसनात थोडीशी कंबर वर घेतली तरी पोटावर प्रेशर नाही येणार, थोडी खाली घेतली तरी नाही, ते बरोबर मध्ये पाहिजे. त्याने होल्ड कर. जेवढं जास्त वेळ पुढे आपण होल्ड करत जातो तितका जास्त ताण आपल्या पोटावरती येत जाणार. म्हणजे अर्धा मिनिटाच्या पुढे तुम्ही जाऊ शकलात की त्यानंतर जो ताण येतो ना तो खरा ताण आहे. त्यानंतर मग तुम्ही 1 मिनिटाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करा. असं करत करत पोटाचे फॅट्स हळूहळू कमी करत चला. रिलॅक्स. बास. 4 सोपी आसनं पाहिली. 5वं आसन आहे शलभासन. पेट पेस ओके. पोटावर झोपून दोन्ही हात मांड्यांच्या खाली ठेवायचे. तर ॲक्च्युअल शलभासनापेक्षा आधी आपण अजून सोपं करूयात या आसनाला. एका पायाने करूयात. ठीक आहे, एक पाय फक्त वरती घ्यायचा आहे. करेक्ट. प्रणित, एक पैर ऊपर ले. दोनों हाथ थाइस के नीचे रख. थाइस के नीचे रख. हाँ. सीधा रख पैर से, घुटने से सीधा रख और ऊपर ले. उठा और सीधा कर जरा. कोशिश कर. 10 सेकंड्स. 9, 8, 7, वर घ्या अजून. 6, 5, 4, 3, 2, 1. रिलॅक्स. चाल. आता आपण दुसऱ्या पायाने करूया. अप. हां, जास्तीत जास्त वर घेण्याचा प्रयत्न करा, ज्याच्यामुळे आपल्या मांड्यांवरती आणि नितंबांवरती ताण येईल आणि फॅट कमी होण्यासाठी मदत होईल. रिलॅक्स. आता आपण उभं राहून आसनं पाहूयात. पोट कमी होण्यासाठी पहिले पोटाचे हे साईड जे फॅट आहेत, म्हणजे इथे जे चिमटीमध्ये जे फॅट बसतात ना आपल्या, ते कमी होणं जास्त गरजेचं आहे. आणि ते लवकरात लवकर कमी होईल जर ही आसनं आपण केली तर. पहिलं आसन आहे कोणासन. कोणासनामध्ये दोन्ही पाय जोडायचे. दीर्घ श्वास घ्यायचा आणि दीर्घ श्वास घेऊन श्वास सोडताना पूर्ण बेंड करायचं. पूर्ण खाली वाका. कोपऱ्यामधून हात सरळ ठेवा. जास्तीत जास्त बेंड. अभी प्रणीत तू बता कहाँ पे तुझे स्ट्रेच आया? साइड पे. कौन? राइट साइड. राइट. हाँ. वो साइड कर, पूरा बेंड कर. आता आपण हे जे साईडला आलेले स्ट्रेचेस आहेत ना, ते पुढच्या आसनामध्ये थोडे वाढवणार, त्याच्या पुढच्या आसनामध्ये आणखीन वाढवणार. हे स्टेप्स तुम्ही पाहत चला आणि शिकत चला. करून बघा तुम्ही सुद्धा. हे आसन करता क्षणी साईडचा स्ट्रेच येणार आणि हा स्ट्रेच म्हणजे हे साईडचे फॅट आहेत ते लॉस होण्यासाठी सुरुवात होते आणि हे फॅट्स कमी कमी होत असताना तुम्हालाच अनुभव येईल 8 ते 10 दिवसात, 15 दिवसांमध्ये हे साईड फॅट कमी झालेले असतील आणि हळूहळू पुढे तुम्ही पोटाचे वर्कआउट करू शकाल. प्रणित, हात सीधा कर. सीधा कर, सीधा स्ट्रेट. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 and 1. एंड. बास 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 बास. अभी आत्ता आपण काय पाहिलं? कोणासन. यापेक्षा थोडासा जास्त आपण ताण वाढवूयात. लेग जॉइन कर. दोनों हाथ ऐसे इंटरलॉक कर. ऊपर की तरफ स्ट्रेच कर. तिर्यक ताड़ासन है. पहले स्ट्रेचिंग बढ़ा, ज़्यादा से ज़्यादा ऊपर स्ट्रेच, फिर बेंड.
बेंड बेंड, राइट साइड बेंड. अब तू वो आसन में होल्ड कर तू. रुक, आसन में रुक. व्हेरी गुड. स्ट्रेच योर हँड्स. आणि अजून 10-15 सेकंड ना, फक्त 10-15 सेकंड्स. और तो झुक थोड़ा और. रिलैक्स. दूसऱ्या बाजूला करूया. थोड़ा ज़्यादा कोणासन से ज़्यादा स्ट्रेच इसमें आया, राइट? ऐसे ही बढ़ाते जाएंगे. अदर साइड. रिलॅक्स. आता आपण सर्वांगासन शिकूयात. सर्वांगासनामध्ये पाठीवर झोपून आपल्याला पाय वरती उचलायचे आहेत. प्रणीत, तू अभी सर्वांगासन लिफ्ट मत कर, पहले पवन मुक्तासन कर. पवन मुक्तासन में पहले कमर को उठाना सीख. बता पहले, सो जा पीठ पे. सर्वांगासन एक वजन कमी करण्यासाठी एक उत्तम आसन आहे, पण त्या अगोदर पवन मुक्तासन करा. घे पूर्ण. और नजदीक लेना. दोनों हाथों से पकड़. खींच और अपनी तरफ खींच. पेट पे प्रेशर आना चाहिए तेरे पैर का. आणि हळूहळू सरावाने नाक दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये गेलं पाहिजे. इतकं ते जवळ येऊ द्यात आणि श्वास सामान्य ठेवायचा. ब्रीदिंग तू नॉर्मल रख. आता हे पवन मुक्तासन एकदा आलं ना की कंबर उचलण्याची सवय होईल. तो थोडासा अभी जर्क देखील उठा. येस. मग अर्ध हलासनाची प्रॅक्टिस करायची, लेग जॉईन करके, नी स्ट्रेट करके. आणि हे जमलं की मग कंबर उचलायला सुरुवात करायची. असं स्टेप बाय स्टेप शिकत चला. रिलॅक्स. हळूहळू सोडा. तसंच आणखीन वजन कमी करण्यासाठी पुढची आसनं आपण पाहूयात आणि वर्कआउट्स खूप महत्त्वाचे ते सुद्धा आपण आत्ता सेशनमध्ये जाणून घेणार आहोत. उभे राहा पटकन. ये साइड आ, ये साइड. थोडा और. चला आता पाय नंतर घ्या. मगाशी आपण 2 आसनं पाहिली, त्याच्यामध्ये साईड स्ट्रेचेस दिले आपलं साईड फॅट कमी होण्यासाठी. तर तेच स्ट्रेच अजून दुप्पट करायचे आहेत. लक्षात आलं? और दुगना करना है वो स्ट्रेच. चल, दोनों हाथ बाजू मेरे. करेक्ट. राइट लेग राइट साइड घुमा. टर्न कर. हाथ सीधा कर पहले. स्ट्रेट योर हैंड्स. अब राइट साइड टर्न कर और पूरा झुक, नीचे झुक. एंकल तक हाथ लेके जा और ऊपर के हाथ को देख. प्रणीत, ये दोनों घुटना स्ट्रेट कर. ऊपर के हाथ को देख. करेक्ट. आता हा साईड स्ट्रेच आणखीन वाढला कारण आपण आधीपेक्षा जास्त बेंड यामध्ये केलं आहे. जितकं जास्त होल्ड करणार तेवढा हा साईड स्ट्रेच वाढेल. तसंच गुडघ्यांवर जरा लक्ष द्या, कारण आपलं इथे काय होतं, आता वजन सांभाळताना, वजन जास्त असेल आणि ते सांभाळताना आपले गुडघे ते वाकू शकतात, कारण सगळा बॅलन्स तर पायांवरती आहे. अदर साईड कर. दुसऱ्या बाजू में कर. सगळा बॅलन्स पायांवर असल्यामुळे तो तोल सांभाळताना गुडघे वाकले जाऊ शकतात. तर गुडघे सरळ. रिलॅक्स. तसंच आता याची जरा टेक्निक जाणून घेऊयात, कारण जो स्ट्रेच साईडला येणार आहे तो एका विशेष टेक्निकमुळेच येणार आहे, अदरवाईज आपण चुकू शकतो. तर आता इथे बघा, बॅक साईडने मी दाखवते. आता यामध्ये ना हा जो साईड आहे, साईड इथे थोडं जरी तुम्ही पुढे गेला तर इथे साईडला येणारा स्ट्रेच जाणार, तो आपल्याला बरोबर साईड स्ट्रेच करायचा आहे आणि त्यामुळे पुढे वाकायचं नाही आहे. सो साईडला बेंड करताना प्रणीत थोडं पीछे, ये साइड मेरे साइड मूड, पूरा मूड. अब सेम आसन कर. थोड़े ही पुढे न झुकता बरोबर साइडला बेंड करायचं आहे. पूरा साइड. हां, थोड़ा भी आगे मत झुक. ये पैर घुमा और करेक्ट. बेंड कर. उतना एवढं थांबलात ना तरी चालेल. जर अजून खाली जाता येत नसेल आणि ते स्ट्रेच आलेला आहे तो इनफ आहे.
तर तुम्ही एवढं पण थांबू शकता. स्ट्रेट करणं. रिलॅक्स. आता आपण याच्या पुढचं आसन पाहूयात, उत्थित पार्श्वकोणासन. उत्थित पार्श्वकोणासन करताना पहिले पायात अंतर घ्यायचं आहे भरपूर. एक पाय गुडघ्यातून वाकवायचा आहे, मागचा पाय मी ठेवला आहे तसा बरोबर पायाच्या बोटांवरती ठेवायचा आहे. दोन्ही हात बाजूला, पोटातून असा पीळ द्यायचा आहे. एक हात खाली, दुसरा हात वर. पहले पैर को झुका, लेग बेंड कर. अब ट्विस्ट, ट्विस्ट. करेक्ट. आता सुरुवातीला एवढं जमेल, त्यानंतर हळूहळू गुडघा वाकवत जा आणि मग त्याच्या पुढे हात घेऊन जा. अशी प्रॅक्टिस करा. आणि ही सगळी आसनं कशी आहेत, आपण करायला सुरुवात केली की हळूहळू प्रॅक्टिसने आपल्याला जमणार. आता गायत्री बघा, गायत्री किंवा प्रसाद दादा यांची सुद्धा अगोदरपासून ही लवचिकता नव्हती. त्यांनी सरावातून सुरुवात केली. आता मी सुद्धा जे स्ट्रेचेस आहेत, लवचिकता जी आलेली आहे ते फक्त योगाची कमाल आहे. मग ना प्रणीतला गरज आहे दाखवण्याची ना आपल्याला. ते फक्त योगशास्त्र आपल्याला दाखवून देईल आणि आपल्याला सगळे त्याचे फायदे आहेत ते स्वतः योगशास्त्र देईल. फक्त आपण त्याचा स्वीकार करून रोजच्या रोज हे सगळे प्रकार करायचे. आसनं सगळी आपण केलेली आहेत जी वेट रिड्यूस करण्यासाठी महत्त्वाची आहेत. वर्कआउट्स आपण आता करूयात. स्प्रिंग सिटअप्सने सुरुवात करूया. सो जा पीठ पे, पीठ पे सो जा. ठीक, थोडं थोडं. फोल्ड युअर बोथ लेग्स. दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवायचे. पाठीवर झोपून हात वर. एक्झेल करके पूरा उठ ऊपर. 1 बैक, 2 बैक, 3 बैक, 4 बैक, 5 बैक, 6 बैक, 7 बैक, 8 बैक, 9 बैक. मग आता पोटामुळे जर पूर्ण उठता नाही आलं, कम ऑन 10, 20चा सेट कंप्लीट करूया. 11 तर असे हाफ सिटअप्स करू शकता. 12 उठते समय एक्झेल कर. 13 हात सीधा कर. करेक्ट. 14 15 16 17 18. आता ना उठताना थोडे पाय सुद्धा वरती उठू शकतात, त्यामुळे आपण कोणाचा आधार घेऊन सुद्धा करू शकतो. आता मी पहिले पाय प्रणीतच्या पायावर ठेवते. हात दे, कम ऑन उठ. एंड बैक. मैं खींचने वाली नहीं हूँ, तुझे उठना है. उठ. मुझे तू पकड़ और खींच. हाँ. 3 उठ उठ, पकड़ और खींच. 4 बैक. 5 गेट अप फास्ट. बैक. 6 बैक. 7 मैं पकड़ रही हूँ तुझे, तू पकड़ ना. 8 पकड़. हाँ. 9 अब यहाँ तक हाथ ला पकड़ और खींच. लास्ट वन कम ऑन. स्किप मत कर. एक 19 हुआ है. 20 यस बैक जा. चैलेंज तो लिया है, कंप्लीट करेगा ना? हाँ करेगा. पक्का? हाँ पक्का. आगे का वर्कआउट सिखाओ फिर. थक गया. इतना मैं थक गया. पैर सीधा कर. लेग रेजेस करूया. पाय सरळ करायचे. स्टार्ट. हाथ ऊपर. देख अभी दोनों हाथ दोनों पैर एक साथ ऊपर उठाने. पैर पहले सीधा रख. टेक्निकली परफेक्ट करना, बाकी सेट थोड़ा ही बढ़ाते जाते. 15 अभी 20 नहीं, 15. चल. 1 हाँ. 2 3 4 5 6 बस हो गया. चल उठ. कम ऑन. 7 इतना स्लो काउंट ले रही हूँ, ये दोनों स्लो कर रहे हैं मेरे काउंटिंग की वजह से. 8 कम ऑन, स्पीड बढ़ा थोड़ा. 9 10 11
ठीक है, चल 12, थोड़ा रेस्ट ले, 13, 14, चलो हो गया रेस्ट, कमन 15, आगे की 5, 16, असं करत चला, थोडं थकलात तर थोडं थांबा मध्ये, 18, हां और 2, 19, और 20, बस हो गया. बस चला ठीक आहे सर. प्रेशर आहे ना पेट पे. बघा आता किती सेट केले आपण, एक 20चा केला अगोदरचा आणि याच्यात पण प्रणितने 10पर्यंत केले, पुढे 5 ब्रेक घेतले आणि त्यानंतर परत 5 केले, म्हणजे हा सेट 15चा झाला. या 2 सेटमध्येच पोटावरती चांगले प्रेशर्स येतात. प्रेशर्स आलेत पण मग इथेच थांबायचं नाही, थोडा अजून प्रेशर घ्यायचा, कारण आपल्याला पोट कमी करायचं आहे. एक लास्ट वर्कआउट अभी देखते. दोनों पैर जॉईन कर, उठा, थोडं पुढे मागे होऊयात, लागू शकतो बा. तू आगे जा. हां, हे पहा, पाठीवरती झोपून दोन्ही पाय वर उचलायचे, बाजूला घ्यायचे, खाली, परत दुसऱ्या बाजूला वर, असे पूर्ण गोल फिरवा. चला रेडी, स्टार्ट. 1, 1, घुमा, पहिले घुमा, 2, 3, हा एंड्युरन्स आहे, म्हणजे थकावट झाल्यावर सुद्धा आपल्याला अजून ती स्ट्रेंथ स्वतःचीच वाढवत जायची. 4, सेट कम कर रही हूँ मैं, बस 8 ले रही हूँ, कम ऑन. 5, 3 ही बाकी अभी, 3, 6, 7, कर चल. 8, चल रिवर्स रिवर्स अभी रिवर्स. 1, 2, मेरे हाथ को लगने दे पैर, कम ऑन, हाथ को लगा, लगा हाथ को, लगा, हाँ मैंने लगाया पैर को हाथ, मेरे हाथ को तू पैर लगा, कम ऑन. 3, 4, चल यहाँ तक, तो यहाँ तक, कम ऑन, लगा के जा, हाँ लगा, यस. 5, 3 बाकी है बस. 5, 6, चला आपण त्याच्या नावाचे पुढचे करून टाकूयात. 7, प्रसाद दादा कम ऑन. 7, 8, 9, 10. रिलॅक्स. चला एक सायकलिंग करा जरा फास्ट. 1, 2, 3, 4, ये सिंपल है, तीनों वर्कआउट से सिंपल है, कम ऑन. 45 डिग्री पे ऊपर मत ले, 30 पे नीचे, फास्ट फास्ट फास्ट. थोड़ा और स्पीड बढ़ा, इतना स्लो साइकिल चलेगा तू. चल चल, तुझे पहुंचना है ना साइकिल चलाते चलाते, 2.5-3 महीने में करना है तुझे पूरा वेट लॉस ना. फास्ट. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 and 1. रिलैक्स. वेरी गुड. चल अभी नेक्स्ट वर्कआउट या आसन तू बता. जैसे आप बोले. ठीक आहे, आसन घेऊयात. एक सोपं आसन सांगते मी. हे बघा, पाठीवर असं झोपायचं आहे, दोन्ही हात बाजूला, दोन्ही पाय असे गुडघ्यातून सरळ वाकवून ते उचला आणि एका बाजूला ठेवून द्या. त्यानंतर ते पाय सरळ करून दोन्ही हातांनी हात सरळ ठेवून अंगठ्यांना पकडायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला चेहरा घेऊन डोळे बंद करून स्थिर राहायचं. हे आहे जठर परिवर्तन आसन. थोड़ा जगह लेना और ये साइड आ. हात बाजू में, दोन्ही पाय सरळ वरती उचला आणि एका बाजूला ठेवून द्या. ले ऊपर, ले और ऊपर ले, हाथ तक ले, ले और ऊपर ले, ले और नजदीक. देख आ जाएगा थोड़ा सा. ठीक है, अब तो वो साइड देख. अब तो ये शोल्डर है ना, वो नीचे ही दबा के रख, पेट पे वो ट्विस्ट आना चाहिए ज़्यादा से ज़्यादा. ब्रीदिंग नॉर्मल रख. हे आसन सोपं आहे आणि आपण पोट कमी करण्यासाठी हे आसन नित्यनियमितपणे करू शकतो. हे सगळे वर्कआउट झाले ना, म्हणजे पोटावरती एकदा ताण आले की त्यानंतर हा पेळ द्या. हे आसन सोपं असल्यामुळे आपण यामध्ये 3 मिनिट, 4 मिनिट, 5 मिनिट अशीही प्रॅक्टिस करू शकतो.
आणि या आसनाचे फायदे असे की आपण पोट तर कमी करू शकतो, पण त्यासोबत पोटातल्या अवयवांनाही एक चांगला प्रेम मिळतो, ज्यामुळे आपलं यकृत, स्वादुपिंड, प्लीहा यांचं आरोग्य, आतड्यांचं आरोग्य हे सुधारतं, चांगलं राहतं. आणि बद्धकोष्ठतेचा त्रास किंवा डायबिटीज अशा त्रासांसाठी सुद्धा हे आसन खूप फायदेशीर ठरतं. पाठीला एक हलकासा पीळ मिळाल्यामुळे, ट्विस्ट मिळाल्यामुळे पाठीचा कणाही सुदृढ होतो. तर याच्याच बरोबरीला अजून एक आसन आपण शिकूयात. हे आसन झालं की तो एक प्रकारचा ट्विस्ट करा. पोटावर झोपा. एक पात कैची शलभासन हे आपण आता शिकणार आहोत. मगाशी आपण एक पात शलभासन केलं, तो पूर्ण क्रॉस ठेवायचा पाय. ऐसे कर, सो जा पेट पे. हां, दोन्ही हात सरळ खांद्यांच्या रेषेत. आता हा इकडचा खांदा आहे ना, म्हणजे जर पाय आता प्रसादाने डावा घेतलाय आणि तो उजवीकडे ठेवलाय, तर त्याचा डावा खांदा सुद्धा खालीच असला पाहिजे, पूर्णपणे खाली. प्रणित, लेग स्ट्रेट कर. आता एक पाय उचलून जेव्हा असा क्रॉस ठेवाल तेव्हा दोन्ही खांदे खाली ठेवा, जेणेकरून या साइड्सला स्ट्रेच येईल. प्रणित, पहले तू घुटने से स्ट्रेट कर, मैं बाकी खींचती हूँ पैर. स्ट्रेट कर ना, यहाँ से स्ट्रेट कर. करेक्ट. बास. आता हे इथपर्यंत जमलंय त्याला. तो प्रॅक्टिस करून करून त्याचा पाय सुद्धा असं प्रसादाने घेतलाय तसा जाईल. स्ट्रेट और स्ट्रेट. स्ट्रेट करने के बाद तो घुटना फोल्ड कर रहा है, थोड़ा थोड़ा स्ट्रेट करते जा, ऊपर लेते और बस. ओके ओके, यहाँ पे ही होल्ड. हाँ, अभी तो वो शोल्डर है ना, वो नीचे दबा. लेफ्ट वन. हाँ, हिल मत ज़्यादा. ब्रीदिंग नॉर्मल रख. रिलॅक्स. उठ अभी. रिलॅक्स. हेच दुसरा दोन्ही पायाने आपण करायचं. एकदा राईट लेग आणि एकदा लेफ्ट लेग, असं 2-2 मिनिट आपण होल्ड करायचं. आता पुढचं आसन आपण पाहूयात, मंडूकासन. वज्रासनात बसा. वज्रासनात बसून दोन्ही हात अशा मुठी बंद करून इथे ओटीपोटावर ठेवा. ओटीपोटाला दाब द्या. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत सोडत पूर्ण खाली जा. पोटावरचा दाब अजिबात सोडू नका आणि जवळजवळ 2 ते 3 मिनिट होल्ड करा. आता आपल्याला पूर्ण वज्रासन येत नसेल यामध्ये, आणि मग वज्रासन जर नाही आलं तर आपल्याला पुढे वाकता येणार नाही. ते सगळी जी फ्लेक्झिबिलिटी आहे ना, ती पाठीत आणि इथून ती फ्लेक्झिबिलिटी पाहिजे. ठेवली तर एक उंची मिळेल आपल्याला बसण्यासाठी आणि मग पुढे वाकणं सोपं होईल. तर तो एक प्रयोग करून बघा. बैक थोड़ा स्ट्रेट रख. नीचे झुक और बेंड कर. श्वास सामान्य ठेवून 2 ते 2.5 मिनिट, 3 मिनिट असा होल्ड करायचा. ठीक आहे, रिलॅक्स. चला, ही सगळी आसनं आपण पाहिलेली आहेत. आता मी जेव्हा सगळे आसनं आणि सगळे सांगत होते प्रणितला, तेव्हा त्याची जे करण्याची पद्धत आहे त्यामध्ये थोडासा विकनेस होता, पण जसा तो प्रॅक्टिस करत जाईल तसं त्याला लेग स्ट्रेट ठेवणे, पाठ स्ट्रेट ठेवणे सगळे त्याला जमेल. तर आता एक बंध आहे तो आपण शिकूयात. या बंधामुळे आणि अजून एक प्राणायाम आहे त्याच्यामुळे पोट लवकर कमी होईल. यहाँ पे पहिले कपालभाती प्राणायाम पाहू आणि त्यानंतर उडियान बंद पाहू. हे दोन्ही प्रकार आपण सगळा वर्कआउट झाल्यानंतर करायचे, पण झाल्यानंतर करा. ठीक आहे, सुरुवात वॉर्मअप, त्यानंतर सगळे जम्प्स, त्यानंतर मग सगळे आसनं, मग वर्कआउट्स आणि कपालभाती प्राणायाम. बॅक स्ट्रेट, थोडं पीछे पीछे. बॅक स्ट्रेट. एक्झेल करून श्वास सोडून पोट आतमध्ये घ्यायचं. श्वास सोडून जेव्हा पोट आतमध्ये घेत जाल तेव्हा जवळजवळ 1-1.5 मिनिटाने पोट दुखायला लागेल. आणि हे पोट दुखणं म्हणजे फॅट्स फुटतात, फॅट सेल्स आहेत ते फुटतात आणि एक्सक्रेटरी सिस्टममधून शरीरातून बाहेर निघून जातात. पेट अंदर खींच और अंदर खींच. खींच. एक्झेल.
एक्सेल और खींच। तू आगे झुका है प्रणीत, थोड़ा पीछे जा। हाँ करेक्ट, ले। हा कपालभाती प्राणायाम पोट कमी करण्यासाठी आपण हा प्राणायाम करतोय, तर तो आपण जवळजवळ 10 मिनिट करायचा। आता उडियान बंद पाहूयात। श्वास एकदाच सोडायचा, कपालभातीमध्ये आपण सारखं सोडत होतो तसं एकदाच सोडायचं आहे। पोट जास्तीत जास्त आत घेऊन थांबायचं आहे। हात घुटनों पे रख, एक्सेल कर, पेट को अंदर ले। और एक बार करेंगे। तो मुंह बंद रखना, सिर्फ नाक से ही सांस छोड़। कम ऑन स्टार्ट। बस रिलॅक्स। तर हे सगळे प्रकार आपण जाणून घेतले आणि मी जेव्हा प्रणीतशी बोलत होते तेव्हा त्याने त्याच्या आहाराबद्दल मला सांगितलं। तो जवळजवळ त्याच्या आहारामध्ये आता काय काय इन्क्लूड आहेत, स्वीट्स आणि भात याचं सगळं प्रमाण त्याचं खूप जास्त आहे। तर आता प्रणीत त्या सगळ्याचं प्रमाण हळूहळू कमी करणार आहे। त्याला मी खूप सोप्या अशा काही गोष्टी आम्ही सांगितल्या की रात्रीचं जेवण आहे ते थोडंसं कमी केलं त्याने आणि तो लवकर जेवला तर लवकर वजन आटोक्यात येईल। तसंच सगळे गोड पदार्थ आहेत ना ते पूर्ण काढून टाका या सगळ्या फिटनेस प्लॅनमध्ये। आणि एवढे फक्त सोप्या गोष्टी आहेत, लवकर झोपणे, लवकर सकाळी उठणे, या 2 गोष्टींमुळे आणि आहारावर नियंत्रण आणून हे सगळे वर्कआउट्स केल्यामुळे लवकर वजन आटोक्यात येईल। आणि हे तुम्ही पाहतच चाल। आता जवळचा हा जो स्पॅन आहे आपण जो निवडलेला आहे त्या 2.5-3 महिन्यांमध्ये तुम्ही सुद्धा आणि प्रणीत सुद्धा आपण सर्वांनीच हे सगळे वर्कआउट्स रेग्युलर करूयात, आसनं करूयात आणि वजन लवकरात लवकर आटोक्यात आणूयात। आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा आसनं कराल तेव्हा खूप चांगली उत्तम जमतील, आपल्याला वेगवेगळी आसनं करता येतील। हो. तर आपण भेटूयात लवकरच प्रणीत सोबत। धन्यवाद।